नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, संपूर्ण देशभरामध्ये राबवली जाणारी ॲग्रीस्टॉक योजना जी आहे तर त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच पद्धतीने मित्रांनो, या योजनेचे फायदे काय आहेत, हे जे शेतकऱ्याला दिले जाणारे काही युनिक कार्ड आहेत तर ते युनिक कार्डचे म्हणजे शेतकरी विशिष्ट कार्डचे फायदे काय आहेत, त्याच पद्धतीने ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर याची संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या सरकारी योजनेच्या नवीन व्हिडिओ अपडेट हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज 16 डिसेंबर. खरं तर आजपासून संपूर्ण देशभरामध्ये ही जी ॲग्रीस्टॉक योजना आहे तर ही ॲग्रीस्टॉक योजना जलद गतीने राबवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मोहीम ही हाती घेण्यात आलेली आहे. आणि ज्या मोहिमेच्या माध्यमातून ही जी मोहीम आहे तर ही मोहीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये 3-3 दिवस हे कॅम्पस असणार आहे. आणि या कॅम्पसच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळखपत्र आहे ते बनवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या ॲग्रीस्टॉक योजनेच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट पोर्टल देखील लॉन्च करण्यात गेलं आहे. आणि ज्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही विशिष्ट ओळखपत्र आहेत ते ओळखपत्र तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं काढू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची शेतीची जी काय असणारी संपूर्ण माहिती आहे ती माहिती या ठिकाणी घेऊन कार्ड हे काढू शकता. तो याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी असे असतील जे ऑनलाईन पद्धतीनं हे विशिष्ट कार्ड काढू शकत नाहीत, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. आणि ज्या मोहिमेच्या माध्यमातून शेतकरी आपले जे काही विशिष्ट कार्ड बनवण्याची प्रक्रिया या कॅम्पसच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. तर हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ही जे काही विशिष्ट कार्ड आहेत त्या विशिष्ट कार्डचे फायदे कोणते आहेत तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काय अनुदान दिलं जातं त्याच्या पात्रतेसाठी हे कार्ड हे तुम्हाला आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मिळवण्यासाठी जे काही किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं, इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या पिकासाठी इतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि हे विशिष्ट कार्ड हे उपयोगी ठरणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसाठी जे काही अनुदान दिलं जातं तर त्यासाठी देखील हे विशिष्ट मला आवश्यक ठरणार आहे. किमान आधारभूत किमतीवरती शेतकऱ्यांची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शेतकरी विशिष्ट कार्ड जे आहे ते मला फायदे ठरणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर जे काही शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या योजना आहेत त्या सर्व योजनांसाठी शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे. आजपासून सुरू झालेले जे काही मोहिमेमधून विशिष्ट कार्ड आहे ते कार्ड तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काढू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.